सँडविचची चटणी करायची, त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि ब्रेड पण टाकणार आहे आणि थोडंसं दही टाकायचं आहे. हे बघा, झाली चटणी सँडविचची. त्यासाठी मी सँडविच बनवण्यासाठी गाजर घेतलं आहे, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो. आता हे सगळं मिक्स करूया. साधा सोपं बनवणार आहे. बघा, ही चटणी पण ह्याच्यात टाकणार आहे, यातच टाकायची. हे बघा, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला चीज टाकून घ्यायचं. चीज पण ह्याच्यात टाकायचं. हे बघा, मी चीज पण टाकून घेतलं आहे. त्याला सगळं मिक्स करायचं. हे बघा, सगळं मिक्स करून घेत. बघा, हा केचप वापरतो आहे डेल मोंटेचा, छान लागतो. आपण बटर लावून घेऊया. हे बघा, बटर मेल्ट नाही झालं आहे, थोडंसंच लावूया. हे बघा, थोडंसं लावून घेऊया. लक्षात नसतं, सकाळच्या गडबडीत बटर काढून ठेवायचं बाहेर. तर सॉस लावूया. हे बघा, थोडंसं बटर टाकूया आणि हे ठेवून घेऊया. मस्त होता, असा करून बघा. एका साईडने फ्राय करून घेतला, तर आपण भरून घेतला आहे त्यात. हे बघा, हा प्लेट वापरते मॉडर्नचा. ठेवून घेऊया. बघा, दुसऱ्या साईडने पण भाजून घेतला, मस्त असा एकदम क्रिस्पी झाला आहे. बघा, काढून घेऊया. थोडंसं बटर टाकून दुसरा सँडविच टाकूया. हे बघा, मस्त झालं आहे एकदम. तर आपण फ्राय करायला टाकला आहे, थोडंसं बटर टाकलं आहे खाली, वरून पण थोडंसं टाकूया. हे बघा, दुसरा पण फ्राय झाला आहे. आमच्या नवरोबाला बटर कमी लागतं, म्हणून बटर कमी लावलं आहे याला. चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, दोन्ही साईडनी घरगुती सँडविच तयार झाला. आता दोनच बनवते, जसं लागेल तसं बनवणार आहे, गरम गरम. हे बघा, मस्त. आता या नाश्ता करायला. हे बघा, सँडविच हे बघा किती छान झालं आहे, मस्तपैकी. या खायला नाश्ता करायला. त्यासोबत केचप आहे. हे बघा, मस्त झालं आहे असा एकदम घरगुती पद्धतीने सँडविच. या खायला.